यथोक्तीप्रमाणे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि गोड अशा कार्यक्रमाची सुरुवात मी सर्वच मान्यवरांना विनंती करणार आहे की दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। सिने अभिनेते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेशजी मांजरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, आदरणीय श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब, आदरणीय डॉक्टर प्राची जोशी मॅडम, आदरणीय डॉक्टर प्रसाद जोशी सर, आदरणीय श्याम काका जोशी, सर्वांनाच विनंती आहे। खरं तर अग्नीचे मानव जातीवरती अगणित उपकार आहेत। आपण क्षेमकुशल आहोत, आनंदी आहोत हे अग्नीच आपल्याला सांगतो। म्हणूनच तेजाची आरती आणि अखंड प्रगती हा तेजाचा उत्सव, तेजाचा महोत्सव, प्रकाश फुलांचा महोत्सव। धन्यवाद। त्याचप्रमाणे आदरणीय नेवसे साहेब यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे। एक छानसा फोटो महेश मांजरेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। यानंतर मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणारे एक राजबिंड व्यक्तिमत्व आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी सन्मान मी विनंती करतो। आदरणीय डॉक्टर साहेबांचे काका श्याम काकाजी जोशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब यांचा या ठिकाणी सन्मान मी विनंती करतो। आदरणीय डॉक्टर प्रसाद जोशी सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, त्याचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचा सन्मान डॉक्टर प्राची जोशी मॅडम यांच्या शुभ हस्ते होतोय, त्याचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय राजकीय व्यक्तिमत्व नेवसे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय डॉक्टर प्रसाद जोशी सर यांच्या शुभ हस्ते होतोय, त्याचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करायचा ही त्यांना नम्रतेची विनंती करण्यात येत आहे। आदरणीय सिने अभिनेते आदरणीय महेशजी मांजरेकर साहेब यांचे शिष्य ऋतुराजजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान। गुरु शिष्याची ही जोडी, गुरूंचा आशीर्वाद, सद्गुरु थोर कृपावंत उदार तिने योगसार ऋतुराज शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। धन्यवाद। या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत की त्यांचं नाव आहे आदरणीय सादिया शेख मॅडम, ज्यांनी विविध राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमधून सहभाग घेऊन अनेक विजेतेपदांवरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे। आयर्नमॅन, त्यामध्ये त्यांनी कझाकिस्तानमध्ये सेकंड रनर अपचा विजेता मिळवलेला आहे। त्याचप्रमाणे मॅरेथॉनमध्ये कमी वेळेत पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावरती आहे। त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। त्यांच्या समेत असणारे त्यांचे बंधू आपणाला विनंती राहील आदरणीय महेशजी मांजरेकर साहेब सिने अभिनेते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो आहे। आदरणीय सादिया शेख मॅडम, आयर्नमॅन, कझाकिस्तान सेकंड रनरअप आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू। त्याचप्रमाणे धन्यवाद, सर्वांची जोरदार टाळी। ही सावित्रीची लेख, ही जिजाऊची लेख, ही अहिल्याची लेख, धावत राहील घरच्यांच्या स्वप्नांसाठी, आभाळ ठेंगणं वाटेल आईवडिलांना। धन्यवाद। आणि यानंतर सकाळपासून आपल्याला त्यांच्या तालावरती नाचायला लावणारे, झुंबा या नृत्य प्रकाराच्या माध्यमातून आपला वर्कआउट करून घेणारे नृत्यकला डान्स अकॅडमीचे सर्वा प्रशांतजी भोसले सर, फलटणच्या नगरीला गवसलेला नृत्य क्षेत्रातला अनमोल हिरा म्हणजे आदरणीय प्रशांतजी भोसले सर, सकाळी पहाटे 5 ते 5:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत न थकता त्यांच्या टीमनं संपूर्ण वर्कआउट या ठिकाणी करून घेतलेला आहे। मी कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय महेशजी मांजरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो। लेकरं आपल्याला खऱ्या अर्थानं आनंद देणारे आहेत,
जोश उत्पन्न करणारे आहेत. धन्यवाद. यानंतरची फिजिओथेरपीची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला विनंती राहील, आपला या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. माजी आमदार आदरणीय दीपकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, आदरणीय नेवसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि वळूयात ज्याच्यासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी बसलेला आहात. कर्नल मिजारबद्दल एक मुद्दाम सांगायचं म्हणजे कारगिल युद्धामध्ये हे एका बटालियनमध्ये एका तिथे त्यांनी युद्ध लढलेलं आहे आणि हा माझा बॅचमेट आहे. हा 10वीत आम्ही एकत्र होतो. तो खास काश्मीरमध्ये त्याचं पोस्टिंग होतं आणि त्यानंतर तो आता नगरला पोस्टिंग आहे. केवळ ही मॅरेथॉन पळायला आणि एन्जॉयमेंट करायला तो आत्ता नोकरी चालू असताना सुद्धा तो आलेला आहे. विठू नावाच्या रोबोटच्या माध्यमातून आमच्या रुग्णांसाठी असणाऱ्या विठ्ठलानं बरे केलेली ही माणसं आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. श्रीमंतनी शशांक खोत आणि संजीवनी कुलकर्णी या दोघींनीही या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. यांना विशेष पुरस्कार आम्ही सन्मानित यासाठी करतोय की
खास परदेशातून अमरावती आणि परदेशामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र असतं, नामवंत उद्योजका असूनही त्या हिरिहिरीने यामध्ये उपस्थित झाल्या, त्याबद्दल त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सीमंतिनी खोतांबद्दल मला एक इथं सांगायचं आहे की त्यांचे बऱ्याच देशात त्या उद्योजक आहेत, महिला उद्योजक फलटणच्या आहेत आणि बऱ्याच देशात त्यांचं त्यांचा व्यवसाय आहे आणि त्या खास आपल्या इथे चालण्यासाठी म्हणून बऱ्याच लांबून आलेल्या आहेत. पण त्यांचं मूळ फलटणला असल्यामुळे त्या मुद्दाम आल्या आहेत. आणि आपल्याच विठोरोबोच्या साह्यानं जी ऑपरेशन्स झालेली होती, ज्यांना व्यवस्थित बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, अशी पावलं 3 किलोमीटरचं अंतर लिलिया पार करत होती. द्वितीय क्रमांक विठ्ठल यशवंत जाधव, तृतीय क्रमांक विश्वास मानसिंगराव घाडगे. 3 किलोमीटरची 65 वर्षावरील पुरुष वयोगटातील ही वॉकॅथॉन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी.